नमस्कार, आपण पाहत आहात नवमहाराष्ट्र. संपादक अरुण आंधळे पाटील. एक आठवण, हा चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांना शेअर करा. नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात नवमहाराष्ट्र. आज आपण दिल्लीमध्ये जे एक आंदोलन सुरू आहे जंतर मंतर रोडवरती UGC विरोधात आणि जे आरक्षण आहे, आरक्षण हटाव आंदोलन याविषयी. काल 21 तारखेला ज्यावेळी हे आंदोलन सुरू झालं त्यावेळी जंतर मंतरच्या पोलिसांनी त्यांना परवानगी आधी दिली आणि नंतर नाकारली आणि त्यांना सांगितलं रामलीला मैदानावरती जाऊ. परंतु याच मैदानावरती तो कोण अभिषेक, कोण तो दीपके होता कॉक्रोच, त्या झुरळाला महिन्याच्या वर त्या ठिकाणी बसण्याची परवानगी दिली. त्यांनी पंतप्रधान मोदीला शिव्या दिल्या, त्यांनी हिंदूंना शिव्या दिल्या, त्यांनी RSSला शिव्या दिल्या, त्यांनी मिलिटरीला शिव्या दिल्या, त्यांनी सर्व काही देशद्रोही कारवाई केली. आणि त्या ठिकाणी त्यात होतं कोण? दिल्लीतील कॉलगर, वेश्या बाजारातल्या काही कॉलगर, पंजाबचे अतिरेकी देखील त्या ठिकाणी पकडलेत. त्यानंतर ते JNUचे ते विद्यालयाचे ते गुंड आहेत, ते कॉम्रेड म्हणजे कम्युनिस्ट चायनानी पाळलेली. त्यानंतर असे अतिरेकी विचारांचे, देशद्रोही विचारांचे पोरं त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी काही विद्यार्थी देखील होते ज्यांना त्या ठिकाणी एक भूलथाप देऊन त्या ठिकाणी आणलं गेलं. त्यानंतर या विद्यार्थ्यांनाच्या तोंडून देश विरोधात घोषणा दिल्या गेल्या. त्या ठिकाणी आपण पाहिलं फक्त जय 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 भीम, आंबेडकरांचा फोटो नाचवला गेला, त्या ठिकाणी बौद्धांची मूर्ती ठेवली गेली आणि त्या ठिकाणी हिंदू विद्यार्थी देखील त्यांची घोषणा करत होते. असो, आता हिंदू विद्यार्थ्यांना जर याच मार्गाने जायचं असेल तर ते जाऊ शकतात. परंतु मग जर या आरक्षण हटाव आंदोलनासाठी किंवा UGC जे आता त्यांनी कमिटीने आयोग आणलेलं ते आपण हटवण्यासाठी जर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आंदोलन करायचं असेल तर मग त्यांना परवानगी का नाकारली? तुम्ही कॉक्रोच जनता पार्टीला परवानगी देण्यासाठी त्याची परवानगी त्यांनी घेतलेली नसताना विमानतळावर जाऊन मी ऐकलं पोलिसांनी त्याला, पार्लमेंटरी जे हरामखोर पोलीस आहेत ज्यांना खरोखर त्यांनी मारलं त्या कॉक्रोचवाल्यांनी, याच लायकीचे ते पोलीस होते. त्यांनी आपण पाहिलं काल कशा प्रकारे सवर्णांना म्हणजे हिंदू विद्यार्थ्यांना किंवा तरुणांना किंवा त्यांचे पालक असतील यांना कशा प्रकारे उचलून त्या ठिकाणी, महिला असतील पुरुष असतील, अशा हातपाय उचलून त्या ठिकाणी गाडीमध्ये टाकून नेलं. हेच भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व आहे का? हेच सनातन विचारांचं भारतीय जनता पक्ष आहे का? मित्रांनो, नाही. भारतीय जनता पक्षाने हे जे UGC आयोग जी कमिटी आली तिचा अध्यक्ष दिग्विजय सिंग आहे, जो मध्य प्रदेशाचा हरामखोर, तो हिंदुत्व विरोधी, कट्टर हिंदुत्व विरोधी यांनी यांचा बाप बनवून त्या ठिकाणी बसवलेला आहे. आणि त्यांनी हे सगळं खेळ करून यांच्या धोरणांच्या चाणक्यांच्या लक्षात देखील आलं नाही की या UGC मध्ये हिंदू आणि हिंदू विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं षडयंत्र केले. एकतर तुम्ही राखीव जागा सगळं आरक्षण, सगळे प्रवेश सगळं रिझर्वेशन करून टाकले. हिंदूंना डोनेशन दिल्याशिवाय कुठेही काही करता येत नाही. करोडो रुपये भरल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी विद्यालयात प्रवेश मिळतो. कशासाठी? हे भारतीय जनता पक्षाचं सरकार पाहिजे. आणि आता सर्व भारतातील सर्व जाती धर्मातील, मग ब्राह्मण असो, जैन असो, हिंदू असे, ठाकूर असो, सर्व धर्मीय लोक त्या राज्यामध्ये आता महाराष्ट्र सोडून, महाराष्ट्रातल्या लोकांना, मराठा समाजाला काही याचं पडलेलं आहे राखीव जागांचं, ते आता आयुष्य आरामात जीवन जगत आहेत. त्यांची मुलं सुख समाधानाने जगत आहेत. त्यांच्या मुलामुलींची लग्न मोठ्या थाटामाटात होत आहेत. त्यांना काही नोकरीची गरज नाही. ते एकदम आरामामध्ये झुरळाप्रमाणे ज्या म्हणतो ना, ते सोशल मीडियावर कोपऱ्यात पडून आहेत आणि मजा पाहतात. मनोज जरांगे आम्हाला कधी राखीव जागा किंवा ते काय देईल 54,000 ना, बाकीचे गेले उडत तिकडं. परंतु देशातील हिंदू जागा झालेल्या आहे. महाराष्ट्राचं सोडून द्या, महाराष्ट्रातील हिंदूंना काही घेणं देणं आहे राखीव जागांचं आणि नोकरीचं, आणि त्यांना ते सुखासमाधानाचं जीवन जगत आहे. तर देशातले हिंदू जे रस्त्यावर उतरलेले आहे मित्रांनो, त्यांना माझं सर्व हिंदूंना देशातील आव्हान आहे, या मुलांच्या मागे उभे राहा. हे सरकार हिंदुत्ववादी गेल्या खड्ड्यात. जोपर्यंत राखीव जागा आहे तोपर्यंत हिंदूंना या देशात स्थान नाही. यांच्या मुलामुलींना या ठिकाणी नोकऱ्या नाहीत, नोकरीत बढत्या नाहीत, काही मिळणार नाही मित्रांनो. असेच भीक मागतात हिंदू आणि मरतात. फक्त हिंदू ही नशेमध्ये तुम्हाला ठेवलंय. आता भारतीय जनता पक्षाला दलित आणि मुस्लिमांची मतं पाहिजेत, ती कधीही त्यांना आयुष्यात मिळणार नाही. भारतीय जनता पक्षाचे कट्टर दुश्मन हे जे दलित लोक आहेत, पूर्वाश्रमीचे, आपण ज्यांना महार म्हणत होतो किंवा ते हरिजन म्हणत होतो, हे कट्टर विरोधक आहेत भारतीय जनता पक्षाचे आणि हिंदूंचे. इथे जातीला महत्त्व आहे, राखीव जागांनापेक्षा जातीला त्यांची कट्टरता आहे मुस्लिम आणि हिंदूंची भाजपच्या विरोधात. तेव्हा आता भाजपचे दिवस फिरलेले आहेत मित्रांनो. त्याने आता आपल्या पायावर धोंडा पडल्या. आता आपण पाहूया की UGC म्हणजे नेमकं काय आणि त्यात हिंदूंचा गळा कशा प्रकारे दिग्विजय सिंग आणि भारतीय जनता पक्षाने घोटलाय. तो धर्मेंद्र प्रधान देखील तितकाच आता पापी. आता बरं झालं त्याला हकलला, आता असं म्हणण्यात मारायची वेळ आहे. आणि तो कोण दीपिका आहे त्याचं अभिनंदन, की त्यांनी झोपलेल्या हिंदूंना जागं केलंय. त्यांनी जे आंदोलन केलं त्यामुळे हिंदू जागे झालेत. आणि इथं भांडल्याशिवाय, इथे देशद्रोहीपणा केल्याशिवाय, आतंकवादीपणा केल्याशिवाय काही मिळत नाही, हे यातून सिद्ध होते. तर चला पाहूया आता काय आहे हा UGCचा प्रकार. चला पाहूया UGC म्हणजे काय. विद्यालय अनुदान आयोग ही भारत सरकारची एक संस्था आहे जी देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षणांची मानके ठरवते.
त्यामध्ये निधी वाटप असेल आणि त्याचे नियम बनवणे विद्यालयांचे, त्याची स्क्रिप्ट बनवणे, ड्रॉप कोणी लिहिला आहे ते पाहणे आणि 2019मध्ये ज्यावेळी रोहित वेमुला आणि पायल तडवी यांच्या आईंनी एक PI केलेली होती, कारण या दोघांनी आत्महत्या केली होती आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली UGCने 9 सदस्यीय एक एक्सपर्ट कमिटी त्यावेळी स्थापन केली होती आणि त्याचे अध्यक्ष होते प्रोफेसर EN ज्वाला. आणि यावेळी ही जी समिती स्थापन झाली मित्रांनो, त्यावेळी त्या समितीने 2022च्या जुन्या नियमांचे पुनर्लेखन केले आणि फेब्रुवारी 2025मध्ये त्याबाबतचा मसुदा जाहीर केला आणि हा मसुदा जाहीर झाला तो त्यानंतर जानेवारी 2026मध्ये अंतिम स्वरूपात अधिसूचित करण्यात आला. म्हणजे तो जो मसुदा तयार झाला होता त्या आयोगाचा तो 2026मध्ये जाहीर झाला. इन्क्वायरी कमिटीमध्ये कोण कोण असते, कोण कोण होते, त्यामध्ये प्रत्येक महाविद्यालयाच्या विद्यापीठाचे संस्थेचे प्रमुख म्हणजे कॅम्पस ऑन 3 सिनियर प्रोफेसर, फॅकल्टी, एक नॉन टीचिंग स्टाफ म्हणजे त्या कमिटीमध्ये कोण कोण होतं ते पहा, 2 सिव्हिल सोसायटीचे सदस्य, 2 विद्यार्थी प्रतिनिधी, परंतु यात एकही सवर्ण किंवा उच्च जातीचा प्रतिनिधी नव्हता. स्पेशल इन्व्हेटिव्ह इन्क्वाल ऑफ प्रॉम्प्टन सेंटर कॉर्डिनेटर म्हणजे अनिवार्य प्रतिनिधित्व हे कोणाला होतं त्यामध्ये? फक्त SC, ST आणि OBC. हे OBC सुद्धा नंतर घेण्यात आले. त्यानंतर दिव्यांग आणि महिला, सवर्ण आणि जनरल कॅटेगरीचा कोणताही उल्लेख किंवा सदस्य यात नाही आणि हाच सर्वात मोठा वाद आहे. इतक्या मोठ्या भारत देशामध्ये या विद्यालयांचं ज्यावेळी कमिटी आयोग नेमला जातो त्यात एकही सवर्ण म्हणजेच जनरल कॅटेगरीचा माणूस नाही. आणि यानंतर 480 त्यामध्ये आपण ज्यावेळी म्हणतो UGC हा नवीन जो ॲक्ट आहे 2026चा, हे फक्त नियम नाही तर एक राजकीय आत्महत्या भारतीय जनता पक्षाने केली असं याचं वर्णन होईल. भाजपने स्वतःच्या पायावर म्हणजे मुळावरच कोराड चालवलेली आहे हे या नियमामधून दिसते. आणि हे जे नियम असे सांगतात त्यामध्ये त्यांनी जातीय भेदभाव केलेला आहे. फक्त SC, ST आणि OBC विरुद्ध होऊ शकतो. जनरल कॅटेगरी विरुद्ध भेदभाव झाला तरी तो या कायद्याच्या व्याख्यात येतच नाही. समितीमध्ये अनिवार्यपणे ही जी समिती आहे त्या समितीमध्ये SC, ST, OBC आणि महिला आणि दिव्यांग ठेवा, पण सवर्णांचे नावही घेऊ नका अशी ही जी शिफारस आहे ही कोणी केली. आणि त्यात यामध्ये सवर्ण विद्यार्थ्यांवर कोणी खोटी जरी तक्रार केली तरी ती तक्रार सिद्ध झाल्यावर त्या ST, OBC जे लोक आहेत त्यांना शिक्षा नाही आणि एका झटक्यामध्ये या चौकशीमध्ये सवर्ण दोषी ठरू शकतो. आता विचारसरणीमध्ये 2011मध्ये UPA सरकारने ही कमिटी आणली होती. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने त्याला विरोध केला होता, पण आज स्वतः भारतीय जनता पक्षाने हा आयोग लागू केलेला आहे. प्रश्न सरळ आहे मित्रांनो, जर काँग्रेसचा अजेंडाच भारतीय जनता पक्षाला लागू करायचा असेल तर मग भारतीय जनता पक्षाची देशाला गरजच काय आता उरली आहे? कारण काँग्रेसचं काम हे भारतीय जनता पक्ष करतो आहे आता. आणि सवर्णांची त्यांना जर गरजच नसेल, त्यांना ज्यांनी राम मंदिर आंदोलनात जीव लावलं सवर्णांनी, हे भाजपाचे कोर मतदार आहेत जे 1989 पासून या पक्षाची उभारणी करत आहेत, या पक्षाला मतदान करत आले आहेत. आता त्यांना सांगितले जात आहे तुम्ही अत्याचारित आहात, तुम्हाला शिक्षा देण्यासाठीच ही सिस्टीम सरकारने तयार केली आहे असा एक समज आता सवर्णांमध्ये झालेला आहे. आता सवर्णांची मतं आपल्या खिशातच आहेत, ते आपल्या बापाची बापजायांची जाहीर आहे अशा भ्रमात भारतीय जनता पक्ष आहे. आता दलित मतांच्या नावाखाली सवर्ण मतांना झिडकारले जात आहे आणि त्याचा परिणाम काय होईल हे भारतीय जनता पक्षाला अजून समजत नाही, मोदी शहांना समजत नाही असाच होतो. हिंदू समाजामध्ये 2 तुकड्यात हिंदू समाज विभागला जाईल. वरचे आणि मागास एकमेकांचे शत्रू बनतील, अगदी जसे मंडल आयोगाच्या वेळी झाले होते.
आणि हा जो समज आहे तो असा भारतीय जनता पक्षाला का झालेला आहे की सवर्ण हे आपली कायमची वोट बँक आहे, त्यांना काही करा, कितीही लाथाळा, कितीही अन्याय करा, हे कुठे जात नाही. आणि फक्त कित्येकदा हे जास्त विखारी भाजपला असे वाटते की बसलात तर हे लोक शांत होतील. चुकीचे सत्तेच्या नशा यांना भारतीय जनता पक्षाला इतकी चढलेली आहे त्या गोमशांना की स्वतःची सर्वात मोठी ताकद त्यांनी आज हिंदू शत्रू बनवलेली आहे. आता यामागे उपनिवडणुकीत आपण पराभूत झालो पाहिलं ना, हीच नाराजी आहे. उत्तर प्रदेशाची निवडणूक आता पुढच्या वर्षी म्हणजे 2027मध्ये येत आहे. जर हाच दृष्टिकोन राहिला तर सवर्ण मतदार गप्प बसणार नाहीत आणि शेवटी व्हायचं तेच असं आहे की दलित मतांसाठी सवर्ण मते झिडकारणे भाजपला परवडेल का? आणि असं झालं तर भाजप कशी सत्तेत येईल? कारण दलित आणि मुस्लिम हे कधीही भाजपला आपले मानत नाहीत, कधीही ते त्यांना जवळ करत नाही. मग हा 8 तास कशासाठी? उत्तर सोपे आहे मित्रांनो, कारण ही यांचा विचार टिकणार नाही. कारण ज्या पार्ट्या स्वतःची मनकेची हाडे तोडतो ती कशी शाबूत राहील? हे फक्त नियम नाहीत, हे हिंदू एकतेवर हल्ला आहे. आणि जी पार्टी हिंदू एकतेच्या नावाखाली मते मागते तीच ती आता तोडत आहे. हे सर्वात मोठे म्हणजे शल्य आहे मित्रांनो. एकतर तुम्ही केलेले हे नियम आताच मागे घ्या, नाहीतर तयार राहा की 2027मध्ये उत्तर प्रदेशासह अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता जाईल आणि नको तेच होईल. जे हिंदूंचे कट्टर विरोधक आहेत असे समाजवादी पार्टी असेल किंवा काँग्रेस असेल किंवा इतर जे पक्ष आहेत हे सत्तेवर येतील आणि आपल्या पायावर आता हिंदू आणि भारतीय जनता पक्ष धोंडा मारून घेईल. कारण तशी परिस्थितीने भाजपने तयार केलेली आहे. आणि यांना मतं देण्यासाठी हा माणूस जो भारतीय जनता पक्ष किंवा इतर समाज जो आहे ही काय आपली मतपेटी कायमची आहे असं समजू नये. आता हिंदू समाज जागा झालेला आहे. आता निर्णय भाजपाने घ्यायचा आहे. एकतर स्वतःच्या मुळांचे, स्वतःच्या विचारांचे रक्षण करा. देवळकर गुरुजी किंवा इतर लोकांनी काय सांगितले ते पहा. सत्तेच्या नशेत बुडून तुम्ही राहाल आणि तर बुडून जा. 2024 लोकसभा निवडणुकीच्या CSDC नीती पोस्ट पोल सर्वेनुसार समुदाय भाजपला मत, काँग्रेस आणि हे बाकी जे लोक आहेत हे काँग्रेस आणि इतर इंडिया त्या आघाडीला मतं देतात. यावेळी जी मतगणनात अंदाज आला सुवर्णांची जवळजवळ अपरकास्टची हिंदूंची 53% मते भाजपला पडली होती. 14% मते लोअर कास्ट OBCची त्यावेळी म्हणजे 49% पडली होती. 18% अप्पर OBC आणि दलित किंवा ते इतर आहेत त्यांची 20% आणि सहयोगी आदिवासी यांची 48% आणि मुस्लिम समाजाची फक्त 8% मतं त्यांच्या मतदारांपैकी ही भारतीय जनता पक्षाला पडली होती. इतर सर्व मतं इंडिया आघाडीच्या काँग्रेस असेल, समाजवादी किंवा इतर जे पक्ष आहेत त्यांना पडले. थोडक्यात सवर्ण सर्वात विश्वासू आणि सर्वाधिक टक्केवारीने भाजपला मते देतात. परंतु आता भाजप त्यांचा घात करण्याच्या मनस्थितीत आहेत. म्हणून आता आर्थिक आकषावर मते द्या, आर्थिक निकषावर मते द्या. बस झाला आता दलितांची ही आर्थिक जी सुबत्ता आहे ती आता खूप झाली. त्यामुळं जे लोक 8% आणि 10-12% मतं देतात त्यांच्यापैकी म्हणजेच 1/3 मतं मतदानापैकी त्यांच्या काळच्या हे जर भाजपला देत असतील तर मग हे जे 1/3 मतदान जे ओपन सुवर्ण देतात त्यांचं काय? तेव्हा आता वरच्या OBCमध्ये कमी दलित आणि मुस्लिम भाजपाला आपला कट्टर शत्रू मानतात. तरीही भाजप त्या मतांची लालसा करत आहे आणि जे हक्काचे मतदान आहे हिंदूंचे ते आज तो भाजप त्याला लाख मारत आहे. हे अमित शहा आणि नरेंद्र मोदींची हुकुमशाही नष्ट होण्याचे लक्षण आहे. आणि सर्वात म्हणजे शर्मेची गोष्ट आहे मित्रांनो, हा जो खड्डा भाजपने खाल्ला आहे त्यात तेच पडतील. हिंदूंचं देखील वाटोळं यामुळे होणार आहे. कारण भारतीय जनता पक्षाला सोडून त्यांचा बदला घ्यावा म्हणून चिडून जर हिंदूंनी काँग्रेस किंवा समाजवादी किंवा इतर राष्ट्रवादी अशा लोकांना मतं दिली तर तो हिंदुत्वाचा, सनातनाचा पराभव असेल. आपल्याच हाताने ते आपला खड्डा खणतील. परंतु परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पक्षाने आता पर्याय ठेवला नाही. त्यामुळे उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, दिल्ली असेल या ठिकाणी या राज्यांमध्ये 70 ते 89% मतदान भाजपला लोक देतात आणि ही मते सुरक्षित आणि विश्वासार्ह मानली जातात. परंतु आता भारतीय जनता पक्षाला दलित आणि मुस्लिम मते हवीत जे त्यांना कधी पडली नाहीत, जे कधी पडणार नाहीत. कारण दलित आणि मुस्लिम हे भाजपला त्यांच्या धर्मांचा, कट्टर हिंदुत्व हे त्यांचा 1 नंबर दुश्मन समजतात. त्यांना सर्वप्रथम धर्म आहे, नंतर इतर बाकीचं.
परंतु आज भाजप समजत आहे की 8% मतांसाठी ते या 50-60% मतांचा म्हणजे दुस्वास करतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतील आणि यामुळं भारतीय जनता पक्षाचं जे आता सरकार जाणार आहे ते या हिंदूंच्यामुळं जाणार आहे. मित्रांनो, हा एक मोठा संशोधनाचा विषय करेल की हिंदूंनीच भारतीय जनता पक्षाचं सरकार पाडलं का? हिंदूंना ते आता आपल्या पायाची चप्पल मानायला लागलेले आहे. त्यामुळं सर्वांचा साथ आणि सबाल्टर्न आउटरीचा हा राग आळवत राहिला तर त्यांनी स्वतःसाठीच खटाक आणलेला आहे. आणि सर्वात मोठं शल्य, ही जी संसदीय कमिटी आहे या विद्यापीठांवर देखरेखीची, तिचा अध्यक्ष आहे दिग्विजय सिंग. या दिग्विजय सिंगसारखा हिंदुत्व विरोधी, भाजप विरोधी अख्ख्या देशात सापडणार नाही, त्याला त्याने त्या ठिकाणी अध्यक्ष ठेवलेला आहे आणि त्यांनी सगळा हा घोटाळा करून ठेवला आहे. ते भाजपच्या आणि भारतीय जनता पक्षाचे चाणक्य आहे, त्यांच्या लक्षात कसा आला नाही. हा जो घोटाळा आहे ओबीसी, दलित, आदिवासी एकत्र आणण्याचा जो भाजपचा प्रयत्न होतो तो एका या चुकीमुळं, UGCमुळं लयाला गेलेला आहे. दिग्विजय सिंगनी आणि काँग्रेसने मिळून हा सर्व भारतीय जनता पक्षाचा घात करण्याचं काम केलेलं आहे. अजून हे लक्षात त्यांच्या आलेलं आहे. परंतु दिग्विजय सिंग हा नुसता एका कमिटीवर नाही, त्यात लोकसभेचे, राज्यसभेचे देखील काही सभासद आहेत, त्यात भारतीय जनता पक्षाचे देखील आहेत. मग हे हरामखोर झोपले होते का नाही ते भारतीय जनता पक्षाचे? हे सगळं एवढं वादळ निर्माण झालं, हिंदूंच्या विरोधात हा आयोग काम करणार आहे. भारतीय जनता पक्ष झोपला होता का? केवळ आणि केवळ दलित आणि मुस्लिमांची मतं यांना पाहिजेत, यांना सुवर्णांच्या मताची गरज नाही. ठीक आहे, दलित आणि मुस्लिमांच्या तुम्ही दाढ्या कुरवाळा आणि दलितांच्या मतासाठी जर तुम्ही संपूर्ण हिंदू समाजाला समजून हिंदूंच्या मुलांना आज जर तुम्ही कडेलोट करत असाल, त्यांचा विश्वासघात करत असाल, तर भारतीय जनता पक्षाला विद्यार्थीच काय, आपण आता आंदोलन पाहतोय, यांनी परवानगी दी सुद्धा भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी उपोषणाला, जंतर मंतरला दिली नाही. इतकं नालायक सरकार, हिंदुत्ववादी विरोधी सरकार आपण कधी पाहिले का? तो कोण त्यांचा तो जावई आला तिकडून, तो कोक्रोच, त्याला विमानतळावर जावली यांनी जाऊन परवानगी दिली आणि एक दिवस काय 1 महिना तो त्या ठिकाणी बसला. हा काय यांचा जावई होता, यांचा बाप होता की भारतीय जनता पक्षाचा आता कोण होता? परंतु हिंदूंना ते 1 दिवस सुद्धा परवानगी नाही. काल रात्री या हिंदू मुलांना अक्षरशः उच्चल मागणी करून एकेकाला गाडीत कोंबून त्यांनी त्या ठिकाणावर नेलं आणि जंतर मंतर खाली केलं. ही हुकुमशाही मोदीशांची, हे हिंदुत्व आहे तुमचं, हे सनातन धर्माचं पालन आहे. दलित मुस्लिमांच्या मतासाठी तुम्ही हिंदूंशी घात कराल तर हिंदू देखील तुमचा घात करेल. भलेही शिवाजी महाराजांना एक म्हण आहे की जर बादल घडवायची असेल काही मावळ्यांनी, आपण त्यांच्या नातेवाईकांनी पाहिलं, औरंगजेबाची साथ दिली, तसं आज होऊ शकतं. भारतीय जनता पक्षाला धडा शिकवण्यासाठी हिंदू मुस्लिम लीगला असेल, का IM असेल किंवा समाजवादी असेल किंवा काँग्रेस असेल, यांना सुद्धा मतं देऊ शकतात. हे भाजपाने विसरू नये. अयोध्येच्या ठिकाणी पाहिले, उत्तर प्रदेशामध्ये मागच्या वेळी जो भारतीय जनता पक्षाला दणका बसला होता मित्रांनो, ज्यावेळी लोकसभेत, तो यामुळेच बसला होता की त्यांनी हिंदूंना गृहीत धरली आणि हिंदूंनी ते मग त्यांना लोकसभेला त्यांची जागा उत्तर प्रदेशात दाखवली आणि आता 27मध्ये होऊ नये मित्रांनो असं. परंतु मुलांच्या पक्षाची जर सत्ता त्या ठिकाणी औरंगजेबी विचारांची, तुघलकी विचारांची, टिप्पू सुलतानी विचारांची, बाबराच्या अवलादींची जर सत्ता उत्तर प्रदेशात आली तर काय होईल? असंही होऊ शकतं. हिंदू तटस्थ राहतील, हिंदू मतदारच करणार नाही, भारतीय जनता पक्षाला नाही, कोणालाच नाही, मतदान नाही करणार. मुसलमान, दलित लोक ज्याला मतदान करतील ते आमदार होतील, ते खासदार होतील, ते देशावर राज्य करतील, चालेल. परंतु भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचं पाप आता हिंदू यापुढे करणार नाही. मागच्या वेळी उत्तर प्रदेशात झालं, ते आता पुन्हा उत्तर प्रदेशात आमदार केलं पाहिजे मित्रांनो. तुम्हाला दलित मतं पाहिजेत, तुम्हाला मुस्लिम मतं पाहिजेत, तुम्ही संपूर्ण विद्यार्थी किंवा सर्व हिंदूंचा तुम्ही घात करून राहिलात, हिंदूंना खड्ड्यात घालून राहिलात. आता OBC नाही, आता आर्थिक निकषावरच हा आंदोलन थांबेल. बस झालं. सो दलितांना त्यांचे ज्या पूर्वजांनी केलं ते 85 वर्ष त्याची सजा इंदिरा गांधीने जर पाप केला असतं, फाशी झाली असती किंवा मर्डर केली असती, त्याची सजा राहुल गांधीला झाली असती का? त्याची फाशी राहुल गांधीला होईल का? किंवा आपण असाच विचार करू की अशा प्रकारचं जर गणित झालं कधी तर काय होईल? तुम्ही हिंदूंना गृहीत धरतात, तुम्ही हिंदूंना दुश्मन मानता. जंतर मंतर हे काही यांच्या बापाचं नाही, जंतर मंतरचे पोलीस हरामखोर नीच पोलीस त्या ठिकाणी बसवले आणि असं काम झालं. Like and subscribe. Hit that like button and subscribe for more.